हॅलो एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, हा आटा पिठा चालू आहे माझा संध्याकाळच्या जेवणाचा। तर बघा, पलीकडच्या साईडला ठेवलेला आहे, पाणी गरम होत आहे, तांदूळ टाकायचे, त्यामध्ये राईस बनवायचा आहे। अलीकडच्या साईडला चहा बॉईल होत आहे मस्त। आणि बघा, तांदूळ छान निवडले, वॉश केले आणि नंतर त्यामध्ये टाकून घेत आहे। आणि संध्याकाळची वेळ झालेली होती बघा। हा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करत आहे, संध्याकाळचा आहे हा। तर 4:30 वाजलेले होते आणि नंतर बघा सगळं स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू होती। चहा छान उकळत होता। आज हे पण घरीच होते, सो त्यासाठी लवकर चालू आहे चहा पण आणि स्वयंपाक पण। दुपारी जेवण केलेलं नव्हतं आम्ही, त्यामुळे स्वयंपाकाला पटकन लवकरच लागलेले आहे। नंतर बघा, तांदूळ टाकलेले आहेत धुवून आणि नंतर पिंक सॉल्ट ऍड करत आहे मी। आणि अलीकड चहा छान बॉईल झालेला आहे। नंतर बघा, त्यामध्ये ओतून घेते मी आणि दोघांसाठी छान एकदम छान कलर आलेला होता आणि असं छान उकळलेला चहा टेस्टला पण खूप छान लागतो। थांबी येईल तिकडं। वाव, चल। माझं घर रॉंग आणि ऋत्विकाचं घर करेक्ट। असंच आणि इकडे बघा, इकडे बनवायची होती छोल्यांची भाजी आणि छोले मी मगाशीच बॉईल करून घेतलेले होते आणि माझ्याकडे ग्रेव्ही पण रेडी होती। आणि पुन्हा असं खाली सुपर मार्केटच्या महागाची गल्ली म्हणायचं, सुपर मार्केटची महागाची गल्ली। चुकता नीट जा। नसतेच होत नाही। आणि मला इकडे पीठ मळायचं होतं, त्यासाठी बघा मैदा, गव्हाचं पीठ आणि रवा असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून मला पीठ मळून घ्यायचं होतं, म्हणजे छान भिजेल त्यासाठी। आणि बघा, मैदा वगैरे घेतलेला आहे, नंतर गव्हाचं पीठ टाकलं आणि थोडासा रवा पण ऍड करायचा आहे त्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी छान बघा। आणि बघा, हे दोघे गेलेले आहेत पार्क मध्ये। ऍक्च्युली मगाशी जायचं होतं आम्हाला, पण इकडे माझ्या मैत्रिणीने सांगितलं की दुपारी बंद असतो, सकाळी आणि फक्त संध्याकाळचा टायमिंग आहे ओपन करण्याचा। सो आता 4-4:30 वाजता गेलेले आहेत हे दोघे पार्कमध्ये। वेदांतला 2-3 दिवसाखाली मी घेऊन गेले होते, सो त्याला तिकडचा एरिया खूप आवडला आणि आता पण तो सारखं चला चला म्हणत होतो, सो गेले ते घेऊन। आणि माझा चालू आहे स्वयंपाक बघा। भाजी टाकलेली आहे, छोलेची भाजी आहे, पाणी थोडंसं जरा जास्त झालेलं आहे माझ्याकडनं इथे, पण ठीक आहे। आणि इकडे राईस झालेला आहे रेडी बघा। आणि इकडे ठेवलेलं आहे पीठ मळून, भटुरे बनवायचे आहेत, त्यासाठी छोले भटुरे आणि राईस असा बेत आहे आजचा। खूप दिवस झालं छोले भटुरे बनवलेले नव्हते, कसं ऑइली सारखं खाणं आणि त्यातले त्यात मैदा, त्यामुळे नको वाटतं। सो म्हटलं चला किंवा तरी ठीक आहे म्हणून आज बनवलेले आहेत। सो चला बोलते नंतर। आणि तिकडे भाजी उकळत आहे बघा। आणि इकडे मैद्याचं पॅकेट ओपन राहिलेलं होतं माझ्याकडनं, सो त्यासाठी बघा त्याला एक क्लिप लावून ठेवते, म्हणजे व्यवस्थित राहील, नाही तर खराब होतो असं ओपन ठेवल्यावर उघडं। तर बघा, ठेवलेलं आहे क्लिप लावून त्याला। आणि नंतर पीठ छान भिजत आहे तिकडे बघा। नंतर पीठ छान भिजल्याच्या नंतर बघा, तोपर्यंत किचन साफ करायचं होतं मला, कारण भटुरे जरा उशिराच करायचे होते, कारण हे दोघे बाहेर गेलेले होते त्यासाठी। आणि मग म्हटलं तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तर या वेळेचं करावं काय। सो त्यासाठी म्हटलं चला एक काम होऊन जाईल, किचन साफ होईल माझं, त्यामुळे मग चला किचन साफ करण्यासाठी लागलेले आहे। सगळा पसारा इकडे तिकडे सारून घेतलेला आहे बघा जरा। आणि नंतर छान क्लीन करून घेत आहे इकडच्या साईडचं पसारा, गॅसवर ठेवलेला आहे जरा थोडा वेळ। आणि नंतर आता इकडचं क्लीन झाल्याच्या नंतर गॅस ते क्लीन करायचं आहे। आणि
नंतर बघा लिक्विड टाकून क्लीन करत आहे मी. विम बार म्हणजे विम जेल जे असतं का ते लिक्विडच मी यूज करते किचन वगैरे साफ करण्यासाठी. छान निघतं त्याने पण. बघा फायनली गॅस वगैरे क्लीन करून होत आहे माझा. आणि पुन्हा परत किचन वगैरे साफ झाल्याच्या नंतर सगळा पसारा ठेवावा लागेल अजून ज्या त्या ठिकाणी. नंतर बघा आता म्हटलं चला पुऱ्या भटुरे करून घ्यावे. पुऱ्याच येते ॲक्च्युली मला म्हणायला लक्षात. आणि पीठ छान भिजलेलं होतं, मस्त सॉफ्ट झालेलं होतं. आणि म्हटलं चला एक एक त्याचे गोळे करून घ्यावे म्हणजे सोपं जातं. एकदमच करून घेतलं म्हणजे सगळ्या पुऱ्या एकदाच होतात त्यासाठी बघा. आणि एक 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 लिंबापेक्षा लहान एक एक गोळा तयार करत आहे मी. छोटे छोटेच बनवत आहे भटुरे. जास्त असे हॉटेलमध्ये बाहेर वगैरे मिळतात असे एवढाली मोठाली नाही बनवायची मला. एकदम छोटे छोटे आपल्या पुऱ्या असतात ना सेम तसेच बनवायचे आहेत, फक्त पिठामध्ये चेंज असेल. तर बघा फायनली एवढ्या साऱ्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत आणि एकदम टम्म टम्म छान फुगलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर रव्यामुळे थोडासा क्रिस्पीपणा पण आलेला आहे पुऱ्यांना छान. बघा जागा पण नाही ठेवायला. सो बघा फायनली पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझ्या. पुऱ्या पण रेडी आहेत. इकडे भाजी पण तयार आहे. सगळं रेडी आहे. फक्त आता जेवायचं बाकी आहे. आणि आता हे दोघे अजून पण आलेले नाहीत बघा. खूप वेळ झाला यांना जाऊन तरी पण अजून आलेले नाहीत. गरमी होईली खूप. फॅन लावते जरा थोडासा. आणि कसं पुऱ्या तळल्यामुळे थोडंसं घरामध्ये असं ऑइली स्मेल येते त्यामुळे जरा कस तरी होईल. बरं घरी आलास ना आता पी पाणी. नारळ पाणी प्यायचं की मग. अलीकडे होतं ना. होतं की नाही रे वेदांत. गर्दी होती का नाही. या आता संध्याकाळी गर्दीच असती. हा नाही काल पण तसंच होतं व. काल पण आम्ही गेलता तेव्हा पण तसंच गर्दीच होती. जेवायचंय आता थांब रे. लयच लवकर आलात बाबा तुम्ही. हा किती वेळ लावला. एन्जॉय केला काय किंवा भरपूर. छान वाटलं का. हा मग काय असते पुरी नाही ते भटुरेच आहेत. छोटे छोटे बनवलेत मी, मोठे नाही बनवले साईजला. नंतर बघा हे दोघे आले पार्क मधून. नंतर लगेच पुऱ्या वगैरे सगळं रेडी होतं. आणि म्हटलं चला गरम गरम लगेच जेवण करून घ्यावं. सो आम्ही जेवायला बसलेलो आहोत बघा. नंतर जायचं होतं गच्चीवर. अगोदर जाऊ आपण गच्चीवर. चल अगोदर कशाला दिलीस तू. पिकाला म्हणजे जितीय तिला हो जात भेटली का. स्लोली चल. फ्रेश वाटत आहे वरती बघा. आजचा व्हिडिओ आणि इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. काय फोन नाही इथं पण.